आता शेवटच्या षटकासाठी पाहूया गोलंदाजीसाठी गेल्याच आठवड्यात 6 बॉलमध्ये 8 धावांचा सामना ज्या पवन केनेने जिंकवला होता मान्सून सुपर सिरीज मध्ये, तेच पवन केने बॉलिंगला आलेत. परंतु राहुल किशन 6 बॉल आणि 15 धावा केव्हाही सामना पारडं बदलवण्याची क्षमता ठेवतात. जिंकणार कोण फायनलचा सामना? असाच सामना गेल्या वर्षी फायनलला होता आणि आताही मात्र तसंच पाहायला मिळत आहे. प्रचंड चुरस. 3 लाख 2 लाख कुणाला मिळणार? पवन पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर बॉल हरवला. मात्र पवन केनेला आता कमबॅक करायचंय. कमबॅक करण्यासाठीच ओळखले जातात. पाहूया, एका बाजूला किशन, एका बाजूला पवन, एका बाजूला भांडूप, एका बाजूला ओरिसा, एका बाजूला मुंबईची टीम आहे, एका बाजूला ओरिसाची टीम आहे. अंजू अन्वी मॅम, रिकेन मोहंती. हो 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 हो, पवनचं मात्र या ठिकाणी कमबॅक होताना पाहायला मिळत आहे. डॉट बॉल. आता 4 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. काय होणार? 8 धावांची आवश्यकता. किशन देवेंद्र, बिग हिट. काय मारलाय याही बेला बॉल. सीमा रेषा. किशन देवेंद्र समोर पवन केने. कोण जिंकणारी स्पर्धा? हो, सामन्याने पुन्हा एकदा रंग बदललाय. आता मात्र 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. इश्तियाक शेख, कांजूरमार्गचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. याला म्हणतात फायनल, याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात मुंबईचं क्रिकेट. ही चुरस पाहायला मिळते. मुंबईकरांनो, मॅच साठी एकदा जोरदार टाळ्या पुन्हा व्हायला हरकत नाहीये. काय मॅच रंगली आहे, जबरदस्त. काय स्पर्धा आहे, काय 3 लाखाचा पुरस्कार विजेत्याला, 2 लाखाचा पुरस्कार उपविजेत्याला, मालिकावीराला स्कूटर. पवन केने, इश्तियाक, 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. काय होणार? यावेळेला स्ट्रोक तर खेळलाय आणि ओ 1 धाव घेतलीये. दुसरीचा प्रयत्न आणि त्याच्या अगोदरच जल्लोष सुरू.